मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यांना एक आतुरता आहे की आता आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आपण बघितलं असेल कासेगावच्या भव्य दिव्याच्या 5 लाखाच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा एक नवीन नंदी घेऊन पळताना दिसला. एक टॉपचं मैदान आणि टॉपच्या मैदानामध्ये बकासूर एक नवीन नंदी भारत घेऊन पळाला. सुंदररित्या मित्रांनो गाडी गटपास झाली होती, परंतु मित्रांनो सेमीला बकासूरची हार झाली. एक टॉपचा सेमी आपल्याला बघायला मिळाला, सेमी क्रमांक 7. त्या सेमीमध्ये मित्रांनो घोडकरांचं छोटं रॉकेट, घोडकरांचा सर्जा होता, त्याचबरोबर मित्रांनो चिक्या होता, विठ्ठल नाना भूतकर यांचा चिक्या होता, त्याचबरोबर भोंगाडॉनचा मित्रांनो त्या मैदानामध्ये पहिरा होता, देवा, छोटा देवा. आणि नक्कीच या टॉपच्या सेमीमध्ये बकासूरची मित्रांनो हार झाली. आणि आत्ता मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, आपण बघितलं असेल आज एक भव्य दिव्य असं मैदान होतं आहे. मौजे लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतं आहे. रामनवमी व कलंदर बाबा यांच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतं आहे. आणि या मैदानामध्ये मित्रांनो आज आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आपल्याला पळताना दिसणार आहे. नक्कीच पहिरा कोण असेल तर या मैदानामध्ये पहिरा टॉपचा असेल की अजून एक नवीन चेहरा घेऊन पळतोय द्वादशी हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, आपण बघितलं असेल एवढं टॉपचं मैदान होतं तरी देखील बकासूर आपल्याला एक नवीन चेहरा घेऊन पळताना दिसला. मित्रांनो, अनेक नंदींना उजेडात आणलं आहे असा आपला द्वादशी हिंद केसरी बकासूर आहे. आणि नक्कीच बकासूर आपल्याला लवकरच कमबॅक करताना दिसेल. आणि आजच्या या भव्य दिव्य असं लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य दिव्य असं मैदान होते. त्या मैदानामध्ये आज बकासूर नक्कीच आपल्याला पळताना दिसू शकतो. आज मित्रांनो बकासूरचा पहिरा कोण असेल, घोटचा सर्जा की कारुंडे एक्सप्रेस चिक्या. आपण बघितलं असेल मित्रांनो घोटकरांचा सर्जा आणि बकासूर बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं बडेबाबा केसरीचं मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये बकासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा पळताना दिसला होता. त्या मैदानामध्ये मित्रांनो नक्कीच टॉपचं स्पीड लागले होतं त्या मैदानामध्ये. आणि बकासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, त्यामुळे घोटचारांचा सर्जा त्या मैदानामध्ये बडेबाबा केसरीचे मानकरी ठरले होते. आणि मित्रांनो चिक्या आणि बकासूरचं म्हटलं तर मित्रांनो आत्तापर्यंत टॉपची जोडी A1 जोडी म्हणून मानली जाते. असा कारुंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या आणि द्वादशी हिंद केसरी बकासूर आत्तापर्यंत मित्रांनो जेव्हा हा जोड एका जोट्यात आला आहे, आत्तापर्यंत 7 मैदानामध्ये लगातार 7 मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. असं मित्रांनो अमरशेठ जगताप, अजितशेठ जगताप, कारुंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या आणि मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बकासूर. आणि नक्कीच या दोन्हीपैकी कोणता तरी पहिरा आपल्याला आज दिसू शकतो. या भव्य दिव्य अशा रामनवमी व कलंदर बाबाच्या यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं आज मैदान होतं आहे मौजे लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी. तर मित्रांनो बकासूरचा कन्फर्म पहिरा तर माहीत नाही, परंतु बकासूर आपल्याला आज पळताना दिसू शकतो. आज जे भव्य दिव्य असं मैदान होतं आहे विनायक शेठ देशमुख लेंगरे यांच्या इथं हे भव्य दिव्य असं मैदान होतं, यात्रेचं मैदान. त्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला पळताना दिसू शकतो.